लागू नये म्हणून मी ते दुसरं एक आपण त्याला त्यामुळं तुम्हाला मी चॅट बॉक्स मध्ये सुद्धा मेसेज टाइप करायला सांगितले. आत्ताच नाही, ऍट द एंड, बिफोर लिव्हिंग द लेक्चर, श्रीपाद महेश देशमुख आत्ताच टाकू नका कोणी. At the end, before leaving the lecture, you have to put your numbers in the chat box. Okay. So, I was just revising this point. Regular unit मध्ये PS आणि PN ची व्हॅल्यू ही वॅट मध्ये असते. So, in that case, we are calculating SNR ratio as PS divided by PN. मग त्या केस मध्ये SNR रेशोला कुठलं युनिट असतं का रेग्युलर केस मध्ये? नो. सो इट इज नॉट हॅव्हिंग एनी युनिट. पण जेव्हा आपण ह्या PS आणि PN च्या व्हॅल्यूज डेसिबल मध्ये कन्वर्ट करतो, सो इन दॅट केस दॅट फॉर्म्युला इज ऑल्सो चेंज. काय होतं त्या केस मध्ये फॉर्म्युला? SNR इन डेसिबल इज इक्वल टू सबट्रॅक्शन, तिथं डिव्हिजनच्या ऐवजी कुठली प्रोसेस होते PS आणि PN मध्ये? सबट्रॅक्शन. सो रेग्युलर युनिट SNR is equal to PS divided by PN. Then SNR in decibel is equal to PS in decibel divided by PN in decibel येत नाही. त्या केसमध्ये काय होतं? PS in decibel minus PN in the decibel. That is the formula for SNR unit. मग मी तुम्हाला जे काल सांगितलं की आपण दोन्ही मेथडने आन्सर सेम येते. हा बोला. हा बोला. आवाज क्लिअर येत नाहीये तुमचा. जस्ट 1 minute. आवाज ब्रेक होतो. ओके, जस्ट वेट 1 minute. आता येतोय का व्यवस्थित? चेक करा. हो येतो मॅम. ओके. येतोय सो मॅम. So in that case, by calculating by both the methods, your answer should be same. Okay, that is the point I have asked you to verify yesterday. So I hope now all of you are clear with signal to noise ratio. Why the signal to noise ratio is required? It is deciding performance of the system. If signal to noise ratio is more, that means performance of the system is more. आणि हे जे तुमचा एक डाऊट होता की हाऊ टू कन्व्हर्ट रेग्युलर युनिट इनटू डेसिबल, कुठला फॉर्म्युला सांगितलाय मी? कन्व्हर्जन ऑफ रेग्युलर व्हॅल्यू इनटू डेसिबल व्हॅल्यू. व्हॉट इज द फॉर्म्युला दॅट आय टोल्ड? Log to the base 10 into X to the 12. मॅम 10 आवाज into खूप log खरखर करतोय. 10 in, okay, I will just wait for 2 minutes. You just check if it is properly coming or not. 2 मिनिटं मी बोलते हो. येतोय मॅम. प्रॉपरली येतोय का बघा? तुमच्या रेंजचा काय हो प्रॉब्लेम आहे का येतोय. बघा? कारण मी नाही मॅम, वरती प्रॉपरली येत नाही, आवाज अडखळत येतोय. मग तुमच्या रेंजचा काय प्रॉब्लेम आहे का चेक करा एकदा. बाकीच्यांना येतोय ना व्यवस्थित? ओके, वी विल जस्ट सी फॉर 2 minutes. इफ इट इज नॉट, आय विल चेंज द नेटवर्क. ओके, बघा 2 मिनिटं. ओके, सो 10 कधी घ्यायचं आणि 20 कधी घ्यायचं या केसमध्ये इथं? when to take 10 and when to take 20? Yesterday I had explained, no? When to take 10 in the conversion and when to take 20 in the formula? X square. स्क्वेअर तो पण एक पॉइंट आहे, पण अजून एक पॉइंट आपण बघितला होता की जेव्हा तुम्ही पॉवर कन्वर्जन करता किंवा पॉवर हा जेव्हा मेन पॅरामीटर असतो कन्वर्जन साठी, त्या केसमध्ये 10 into log to the base 10 चा फॉर्म्युला यूज करतो. अँड वेन वी आर कन्सिडरिंग व्होल्टेज or when we are considering current, in that case we are using 20 into log to the base 10. त्यामुळे तुम्ही जे काल विचारलं होतं इकॅड मध्ये तुम्ही 20 चा फॉर्म्युला यूज केलाय, but here you have to use the formula of 10 because here we are converting the power, whereas in case of ECAD we are converting the voltage. Is it clear? Yes ma'am. So now we will see the next point, that is सिग्नल टू नॉइज रेशो इन टेंडम कनेक्शन. पुढचा पॉइंट बघूया आपण, सिग्नल टू नॉइज रेशो इन द टेंडम कनेक्शन. हे सेम आहेत पॉइंट्स, वॉट एव्हर वी हॅव सीन yesterday, सेम पॉइंट्स आर हिअर. सो वी विल स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट.
सिग्नल टू नॉइज रेशो इन टेंडम कनेक्शन. आता तसं जर तुम्ही टेंडमचं मिनिंग बघितलं डिक्शनरीमध्ये तर टेंडमचं मिनिंग तंदुरुस्त किंवा व्यवस्थित सिस्टीम असा अर्थ होतो टेंडम कनेक्शनचा. पण इथं ह्या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये टेंडम कनेक्शनचा अर्थ काय होतो इथं बघा आता डायग्राम दाखवलेली आहे त्याच्या खाली टेंडम कनेक्शन. काय दिसतंय तुम्हाला त्या डायग्राम मध्ये एकच ब्लॉक यूज केलाय का? नाही. 3 ब्लॉक यूज केलेत. एका पुढे एक सिरियल कनेक्शन मध्ये 3 ब्लॉक यूज केलेत. त्या रेफरन्सने इथं टेंडम कनेक्शन हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आता आपण जे आधीचं एक्झाम्पल बघितलं सिग्नल टू नॉइज रेशो त्याच्यामध्ये एकच सिस्टीम कन्सिडर करून आपण सिग्नल टू नॉइज रेशोचं एक्सप्लेनेशन बघितलंय. आता एकच सिस्टीम असेल म्हणजे एकच ब्लॉक असेल एखाद्या डायग्राम मध्ये तर त्याच्यामध्ये एकच इनपुट असतं आणि एक आउटपुट सिग्नल तुम्हाला मिळतो. पण इथं जर तुम्ही बघितलं ह्या केसमध्ये सिग्नल टू नॉइज रेशो इन टेंडम कनेक्शन म्हणजे काय इथं हा पहिला एम्प्लिफायर आहे. सपोज दिस फर्स्ट एम्प्लिफायर इज हॅव्हिंग इट्स गेन एज G1. इथं G दिलाय फक्त बट लेटस कन्सिडर पहिला एम्प्लिफायर आहे. पहिल्या एम्प्लिफायरच्या गेनची व्हॅल्यू आहे G1. PS काय आहे? व्हॉट इज PS सिग्नल हिअर? इनपुट पॉवर. मेन जी त्या सिस्टीमला इनपुट पॉवर दिलेली आहे आपण दॅट पॉवर इज नोटेड बाय PS. मग जर हा एकच ब्लॉक असला असता तर ह्याच्यामध्ये फक्त ह्या एम्प्लिफायर मधलंच नॉइज ऍड होईल ना आउटपुट मध्ये. सपोज ही मी 100 वॅट पॉवर दिले ह्या एम्प्लिफायरला आणि इथे जर एकच एम्प्लिफायर असेल तर ह्या पॉवर मध्ये ऍड होणारी नॉइज पॉवर कुठली असणार आहे? फक्त ह्या एम्प्लिफायर मध्ये जो काही नॉइज प्रोड्यूस होईल त्याची सपोज आपण व्हॅल्यू म्हणलं PN तर फक्त एक ब्लॉक असेल तर एकच PS ची व्हॅल्यू असणार आहे आणि एकच PN ची व्हॅल्यू असणार आहे. हे समजतंय सगळ्यांना? एक ब्लॉक कन्सिडर केला जर सर्किट मधला तर एकच ब्लॉक असेल तर सिग्नल PS ची व्हॅल्यू पण एकच असणार आणि नॉइज प्रोड्यूस झालेला पण कुठला असणार आहे? फक्त एकाच व्हॅल्यूचा असणार आहे. त्या पर्टिक्युलर ब्लॉक मध्ये प्रेझेंट होणारा नॉइज दॅट विल बी युअर PN. That is case when only one block is there or only when one system is there in your particular circuit. पण आता इथं बघा इथं किती ब्लॉक आहेत ह्या डायग्राम मध्ये? 3 ब्लॉक आहेत. म्हणजे ह्या एम्प्लिफायर मध्ये काहीतरी नॉइज प्रोड्यूस होईल, ह्या एम्प्लिफायर मध्ये काहीतरी नॉइज प्रोड्यूस होईल आणि ह्या एम्प्लिफायर मध्ये काहीतरी नॉइज प्रोड्यूस होईल. मग हा जो इनपुट PS सिग्नल आहे आणि फायनली आउटपुटला मिळालेला जो PS आहे ह्या PS च्या व्हॅल्यू मध्ये कुठल्या नॉइजच्या व्हॅल्यूज ऍड होतील? फायनल PS च्या व्हॅल्यू मध्ये तिन्ही ब्लॉकच्या नॉइज पॉवरच्या व्हॅल्यूज ऍड होतील. म्हणजे हे लक्षात येते का तुम्हाला बेसिकली की एकच ब्लॉक असेल तर तिथं काय असणार? इनपुटला फक्त PS असणार आणि आउटपुट त्या पर्टिक्युलर ब्लॉक मधला एक नॉइज सपोज आपण कन्सिडर केला PN आणि आउटपुटचा SNR रेशो कसा असेल? PS डिवायडेड बाय PN. हे बेसिक समजतंय तुम्हाला? सपोज मी आता इथे एखादा ब्लॉक ऍड करते तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. सपोज हा एकच ब्लॉक आहे. ह्या ब्लॉकची इनपुट पॉवर काय असणार आहे इथं? व्हॉट इज इनपुट पॉवर फॉर दिस ब्लॉक? PS. देन 1 मिनिट. ह्या ब्लॉकला इनपुट पॉवर इथं असणार आहे PS. दिस विल बी आवर PS व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये काहीतरी ऍड होईल त्याच्यामधला नॉइज इथं ऍड होईल आणि आउटपुटला काय मिळणार आहे तुम्हाला? एकच सिग्नल टू नॉइज रेशो मिळतो. बरोबर आहे जेव्हा एकच ब्लॉक असतो. पण जेव्हा मल्टिपल ब्लॉक असतील तेव्हा बघा काय होतं 1 बाय 1. आता सपोज हा PS आहे इनपुट पॉवर आहे ह्या PS ची. लेट अस से दिस इनपुट पॉवर इज 100 वॅट. मग ह्या 100 वॅट मध्ये ह्या एम्प्लिफायर मधला सपोज नॉइज आहे 1 वॅट. ह्या एम्प्लिफायर मधली नॉइज पॉवर आहे 1 वॅट आणि ह्या एम्प्लिफायर मधली नॉइज पॉवर आहे 1 वॅट. तर फायनल तुम्हाला जो काही नॉइज कॅल्क्युलेशन असेल ते कसं करावं लागतं? नॉइज कॅल्क्युलेशन PN1 प्लस PN2 प्लस PN3 म्हणजे 3 ब्लॉक असतील तर नॉइज पॉवर टोटल नॉइज पॉवर कशी कॅल्क्युलेट करणार आपण? PN1 प्लस PN2 प्लस PN3. म्हणजेच आपण काय कन्क्लूड करू शकतो ह्या पर्टिक्युलर डायग्राम वरून? जर जास्त ब्लॉक सिरियल मध्ये कनेक्ट केलेले असतील एखाद्या सर्किट मध्ये तर इफेक्टिव्ह नॉइज पॉवर कशी कॅल्क्युलेट करतो आपण? सपोज 4 ब्लॉक आहेत एखाद्या सर्किट मध्ये कन्सिडर करा.
तर त्याच्यामधली टोटल नॉईज पॉवर कशी कॅल्क्युलेट करणार आपण? PN1 plus PN2 plus PN3 plus PN4. म्हणजे आपल्याला जेव्हा सिग्नल टू नॉईज रेशो कॅल्क्युलेट करायचा असतो तेव्हा बेसिक फॉर्म्युला काय सिग्नल टू नॉईज रेशोचा? PS डिवायडेड बाय PN. आय एम रायटिंग हिअर. SNR चा बेसिक फॉर्म्युला काय आहे? आता कॅपिटल स्मॉल बघू नका, जस्ट आय एम रायटिंग हिअर. इट इज PS डिवायडेड बाय PN. मग हा फॉर्म्युला कधी असतो? हा फॉर्म्युला कधी ऍप्लिकेबल असतो? जेव्हा सिंगल ब्लॉक आहे त्या Single पर्टिक्युलर block. सर्किट मध्ये. पण जेव्हा मल्टिपल ब्लॉक असतील, सपोज 4 ब्लॉक आहेत, तर त्या केसमध्ये PN ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट होईल आपली? PN is equal to, in that case what formula you will get? PN1 plus PN2 PN2 plus PN3 PN3 plus PN4. म्हणजेच आपला सिग्नल टू नॉईज रेशो ह्या पर्टिक्युलर केससाठी आपण कसं PS ची व्हॅल्यू सेमच राहणार आहे. हा, इनपुट PS ची व्हॅल्यू सेम असणार आहे. डिवायडेड बाय PN च्या ऐवजी काय येईल इथं? PN PN1 will plus be here PN2 equal plus to this addition of these 4 particular noise powers in the respective blocks. Okay, that is the concept of signal to noise ratio for tandem connection. मग आता आपण थेअरी मध्ये फक्त एवढाच पॉइंट बघूया. ऍक्च्युली आपल्याला डेरिवेशन बघायचे आहेत आणि न्यूमरिकल पण सॉल्व्ह करायचे आहेत. At that point you will understand it properly. How to take addition of the particular noise powers and how to calculate the signal to noise रेशो. आता आपण बेसिक कन्सेप्ट मध्ये काय बघतोय इथं फक्त की जर टेंडम कनेक्शन असेल किंवा जर एका पुढे एक मल्टिपल ब्लॉक सिरियल मध्ये कनेक्ट केले असतील तर नॉइज पॉवर काय होते त्याच्यामध्ये? इफेक्टिव्ह नॉइज पॉवर हाऊ वी आर कॅल्क्युलेटिंग? बाय टेकिंग ऍडिशन ऑफ ऑल द noise produced by each block. So here also it is shown in the diagram. आणि हे जे मी आता तुम्हाला इक्वेशन सांगितलं, रेग्युलर केस मध्ये SNR is equal to PS divided by PN for single block. When multiple blocks are connected after one another, PN is equal to PN1 plus PN2 plus PN3 plus PN4. And SNR is calculated as PS divided by addition of this all 4 noise powers produced in the each block. मग आता ही डायग्राम मध्ये सुद्धा सेम दिसतंय बघा. इथं बघा काय, हा इनपुट सिग्नल आहे PS. सपोज हा पहिला एम्प्लिफायर आहे, ह्याच्यामध्ये किती नॉइज पॉवर प्रोड्यूस झाली आहे पहिल्या एम्प्लिफायर मध्ये? PN1. PN1. Then in second amplifier it is PN2. म्हणजे आता इथं बघा, हा सिग्नल समजा 100 वॅट आहे, पण इथं जेव्हा आपण सिग्नल कन्सिडर करतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठला नॉइज ऍड झालाय? PN1 हा नॉइज. इथं जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा काय कन्सिडर करावं लागेल आपल्याला ह्या पॉइंटला? वी हॅव टू कन्सिडर इफेक्ट ऑफ PN1 प्लस PN2. इथं जर तिसरा अजून एक ब्लॉक असता मध्ये तर त्याला काय कन्सिडर करावं लागेल नॉइज पॉवर? PN1 प्लस PN2 प्लस PN3. मग इथं त्यांनी M नंबर ऑफ ब्लॉक्स इथं कन्सिडर केलेत. मग काय येईल इथं? PN1 प्लस PN2 प्लस PN3 प्लस PN4 अप टू डॅश 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 PNM. म्हणजे जर 10 ब्लॉक असतील तर नॉइज पॉवर कशी येईल? PN1 प्लस PN2 प्लस PN3 4 5 6 अप टू 10. Okay, so in this way you have to calculate the total noise power whatever is present in the connection when the blocks are connected in serial connection one after another. That is the point we have to consider in the signal to noise ratio in the tandem connection. Is it clear? SNR कसं कॅल्क्युलेट करणार याच्यामध्ये? PS डिवायडेड बाय काय येईल तिथं? व्हॉट विल बी फॉर्म्युला फॉर? हॅलो हा बोला, मॅडम, रिपीट करा की. रिपीट पॉवर करू का? पॉवर पासून. हा, हा, समजलं ना. ओंकार. ओके, बर. SNR बेसिक समजलं तुम्हाला ओंकार? कालच्या लेक्चरला प्रेझेंट होता का तुम्ही? येस. नाही, कालच्या लेक्चरला नव्हतं मॅडम. So I am requesting you frequently, don't remain absent. आता कालचा पॉइंट नाही समजला तर आजचा कसं समजेल मला सांगा? बेसिक पॉइंट समजायला पाहिजे की नाही?
व्हिडिओ लेक्चर बघितलं का कालचं? व्हिडिओ लेक्चर बघितलं मॅडम काल. बघितलं. मग त्यातनं काही समजलंय का? पीएस म्हणजे काय, पीएन म्हणजे काय, एसएनआर रेशो म्हणजे काय? समजलं की मॅडम, सिग्नल पॉवर, पीएन, नॉइज पॉवर. मग ते समजलं एसएनआर बेसिक. म्हणजे बेसिक. एसएनआर इज इक्वल टू पीएस डिवायडेड बाय पीएन. हे झालं रेग्युलर ब्लॉक साठी. इथपर्यंत समजलं ओंकार? हो मॅडम, ते माहिती आहे. फक्त पॉवर मॅडम, पॉवर. मग एसएनआर रेशो फॉर टेंडम कनेक्शन समजलं नाही का तुम्हाला आत्ताचा पॉइंट? येस, अनम्यूट युअर सेल्फ ओंकार. पॉवर मॅडम, पॉवरचं. तेच ना, म्हणजे जर सिरियल कनेक्शन मध्ये असतील तर एसएनआर रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, हाच पॉईंट रिपीट करायचा आहे ना आत्ताचा. हा येस. ओके, आय विल रिपीट इट. जर रेग्युलर सिस्टीम असेल तर एसएनआरचा फॉर्म्युला काय असतो? एकच ब्लॉक असेल त्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये तर व्हॉट फॉर्म्युला फॉर एसएनआर? हा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एसएनआर ओंकार? पीएस अपॉन पीएन. पीएस अपॉन पीएन, बरोबर आहे. सो दॅट इज द फॉर्म्युला जेव्हा आपल्या सिस्टीम मध्ये एकच ब्लॉक असतो. पण फॉर एक्झाम्पल आता पुढचा पॉईंट आपण बघतोय, सिग्नल टू नॉइज रेशो इन टेंडम कनेक्शन. म्हणजे जेव्हा एका पुढं एक सिरियल कनेक्शन मध्ये जास्त ब्लॉक कनेक्ट केलेले असतात, त्या केसमध्ये एसएनआर रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, हा पॉईंट आपण बघतोय. आता इथं ह्या डायग्राम मध्ये किती ब्लॉक दिसत आहेत तुम्हाला? हाऊ मेनी ब्लॉक्स आर देअर? 3 ब्लॉक्स. म्हणजे ब्लॉक. हा जर इथं मी तुम्हाला तर इथं एक एक्सप्लेन केलं होतं. सपोज आता बघा की हा एकच ब्लॉक आहे. सपोज दिस इज अ सिंगल ब्लॉक. मग ह्याच्या इनपुटला पॉवर कुठली असते? सपोज इनपुट पॉवर इज पीएस. आणि ह्याचा एसएनआर रेशो कॅल्क्युलेट करताना काय करतो आपण? पीएस डिवायडेड बाय पीएन. कारण हा एकच ब्लॉक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणारी नॉइज पॉवर पण किती असणार आहे? एकच नॉइज पॉवर असणार ना, पीएन. त्यामुळं ह्या केसमध्ये एसएनआर रेशो कसा कॅल्क्युलेट केला आपण? पीएस डिवायडेड बाय पीएन. पण जेव्हा 3 ब्लॉक असतील सपोज, तर आता हा एक एम्प्लिफायर आहे. ह्या एम्प्लिफायर मध्ये प्रोड्यूस होणारा नॉइज वेगळा असणार आहे, ह्या एम्प्लिफायर मध्ये प्रोड्यूस होणारा नॉइज वेगळा असणार आहे, आणि ह्या एम्प्लिफायर मध्ये प्रोड्यूस होणारा नॉइज वेगळा असणार आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल सिस्टीम मधला नॉइज कन्सिडर करतो, पूर्ण ह्या सर्किट मधला नॉइज कन्सिडर करतो, तेव्हा कसं कॅल्क्युलेट करणार आपण टोटल नॉइज पॉवर ऑफ दिस सिस्टीम? हा सिग्नल तर सेम आहे. पीएस म्हणजे काय? इनपुट पॉवर सिग्नल. समजा हा 100 वॅट आहे. मग आता एकच ब्लॉक असेल तर आपण एकच पीएन कन्सिडर करतो. पण इथं जेव्हा मल्टिपल ब्लॉक आहेत तेव्हा आपल्याला हे तिन्ही ब्लॉक मध्ये प्रोड्यूस असणारी नॉइज पॉवर कन्सिडर करावी लागेल. हे समजतंय तुम्हाला? बरोबर. म्हणजे पीएन1 सपोज ह्या ब्लॉक मधली आपण म्हणलं पीएन1 आहे, ह्या ब्लॉक मधली पीएन2 आहे, आणि ह्या ब्लॉक मधली पीएन3 आहे. मग टोटल नॉइज पॉवर कशी कॅल्क्युलेट करणार आपण? ऍडिशन करावी लागेल ना आपल्याला तिन्हीची. हा, पीएन. हो. So in that case, total noise power of the system, how we will get? PN1 plus PN2 plus PN3. मग हा जो बेसिक फॉर्म्युला आहे एका ब्लॉक साठी पीएस डिवायडेड बाय पीएन, तो ह्या केस मध्ये कसा येईल? इथं फक्त मी 4 घेतलेले आहेत, त्यामुळे इथं PN4 लिहिलेलं आहे. जर 3च घेतले तर सिग्नल टू नॉइज रेशो कसा कॅल्क्युलेट होणार? पीएस सेम आहे, फक्त पीएनच्या ऐवजी काय येईल इथं? PN1 प्लस PN2 प्लस PN3 प्लस, ओके, जर 4 असतील तर PN4. म्हणजे एसएनआर रेशो फॉर सिंगल ब्लॉक इज पीएस डिवायडेड बाय पीएन, बट एसएनआर फॉर्म्युला फॉर टेंडम कनेक्शन इज रिप्लेस्ड बाय पीएस डिवायडेड बाय, ह्याला तुम्ही पीएन टोटल पण म्हणू शकता बेस्ड ऑन युअर नंबर ऑफ ब्लॉक्स. जर 4 ब्लॉक असतील तर PN1 प्लस PN2 प्लस PN3 प्लस PN4 येईल. 10 असतील तर 10ची ऍडिशन येईल, PN1 टू PN10 सगळ्याची ऍडिशन येईल तिथं. हाच पॉइंट आपण बघतोय इथं की सिग्नल टू नॉइज रेशो इन टेंडम कनेक्शन. मग इथं काय घेतलेलं आहे? इथं इनपुट पॉवर किती आहे या सर्किटला? पीएस ही इनपुट सिग्नल पॉवर आहे. हा पहिला एम्प्लिफायर, लेटेस्ट से इट इज गेन इज 1. मग ह्याच्यामधली नॉइज पॉवर आहे PN1. मग हा एकच असता तर इथं आपली पीएस ची व्हॅल्यू फक्त ह्याच्यामुळेच इफेक्ट होईल. पण आता हा सेकंड पण आहे, मग ह्या स्टेजला कन्सिडर केलं तर तुमची नॉइज पॉवर काय येईल ह्या स्टेजला?
ह्याच्यामधली PN2 आहे प्लस आधीची पण कन्सिडर करावी लागेल. मग इथं पॉवर किती येते PN1 प्लस PN2. इथं जर तिसरा कन्सिडर केला तर इथली पॉवर काय येईल PN1 प्लस PN2 प्लस PN3 इथं येईल तिसऱ्या ब्लॉकला. चौथ्याला काय येईल PN1 प्लस PN2 प्लस PN3 प्लस PN4 अप टू इथं त्यांनी M नंबर ऑफ ब्लॉक्स कन्सिडर केलेत. M म्हणजे कशी येईल ऍडिशन PN1 प्लस PN2 प्लस PN3 अप टू डॅश डॅश अप टू PNM. म्हणजे जेवढे नंबर ऑफ ब्लॉक्स आहेत त्या प्रत्येक ब्लॉक मधली नॉइज पॉवर आपल्याला कन्सिडर करावी लागते आणि टोटल नॉइज पॉवर इज इक्वल टू ऍडिशन ऑफ all the noise powers produced in each block. That is the point that I have explained right now. Is it understood now? Yes, ma'am. Okay. मग आता आपल्याला इथं फक्त कन्सेप्टच बघायचा आहे की सिग्नल टू नॉइज रेशो टेंडम कनेक्शन मधला कसं कॅल्क्युलेट करतो आपण. PS इज सेम, फक्त PN चा फॉर्म्युला काय होतो PN इज इक्वल टू ऍडिशन ऑफ ऑल द नॉइज पॉवर्स प्रेझेंट इन इच ब्लॉक. 10 ब्लॉक असतील तर PN1 PN2 अप टू काय येईल तिथं PN10. म्हणजे टेंडम कनेक्शन मध्ये सिग्नल टू नॉइज रेशो आपला कमी होईल का वाढेल. सिंगल कमी यू होणार. कम्पेअर SNR रेशो ऑफ सिंगल ब्लॉक अँड SNR रेशो ऑफ टेंडम कनेक्शन. इथं काय होईल SNR रेशो आपला ऑब्विसली कमी होणार. कमी होणार कारण नॉइज पॉवर विल बी इनक्रीज्ड. ओके, इज इट क्लिअर. Yes, ma'am. आता आपण न्यूमरिकल सॉल्व करू. ऍट दॅट टाइम यू विल ऑल्सो अंडरस्टँड इट मोर. आता फक्त आपण कन्सेप्ट बघतोय सिग्नल टू नॉइज रेशो म्हणजे काय अँड व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सिग्नल टू नॉइज रेशो इन टेंडम connection. So two terms we have considered up till now, SNR for single block and SNR for tandem connection. Now same explanation is given here in the notes. इथे एक अजून एक diagram दिलेले इथं. But as compared with this diagram, I think this one it is properly understood to all of you. Okay. मग इथे जेव्हा टेंडम कनेक्शन असतं तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स आपण एम्प्लिफायरच यूज करतो इथं. एम्प्लिफायर कन्सिडर करून आपण ह्याचं डेरिवेशन डिराइव करतो. ओके, सो दिस इज द पॉइंट SNR रेशो इन टेंडम कनेक्शन. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज नॉइज फिगर. पुढची टर्म आपल्याला बघायचे नॉइज फिगर विच इज नोटेड बाय कॅपिटल F. Shall we start with this point? Is previous point clear to all? Yes, give the answer. Shall we start with this point? Yes, ma'am. ओके. पुढची टर्म आपल्याला बघायची आहे नॉइज फिगर. मग जसं SNR रेशो हा एक परफॉर्मन्स so I will just read this point initially. Noise figure is a number by which the noise performance of an amplifier or radio receiver can be specified. जसं एखाद्या सिस्टीमच्या SNR रेशो वरून तुम्हाला परफॉर्मन्स कळतो ना त्याचा. म्हणजे सपोज दोन सिस्टीम आहेत A आणि B. A चा SNR रेशो आहे 10 आणि B चा SNR रेशो आहे 20. So what you understand from this value? Which system you will select? A सिस्टीमचा SNR रेशो 10 आहे आणि B चा 20 आहे. तर which one you will select for your application? मॅम एकदा रिपीट करा. दोन सिस्टीम कन्सिडर करा, सिस्टीम A and B. Okay, I will write here if it is not understood. Suppose two systems are there. System A is having SNR ratio as 10 and system B is having SNR ratio as 20. So which one you will select for your application? B. म्हणजेच काय SNR रेशो हा एखाद्या सिस्टीमचा परफॉर्मन्स डिसाइड करतो. बरोबर आहे. Similarly, noise figure is also deciding performance of the system. SNR रेशो सारखाच नॉइज फिगर हा पण एक पॅरामीटर आहे ज्याच्यावरून आपण त्या सिस्टीमचा परफॉर्मन्स डिसाइड करू शकतो. ओके, सो SNR रेशो or noise figure of any system is defined as it is, or I will write here simple equation first, then we will go for the
पर्टिक्युलर स्लाइड. ओके, जे लिहिते मी ते दिसतंय सगळ्यांना? इज इट विजिबल टू ऑल? सो आय एम रायटिंग हिअर NF. NF म्हणजे काय? नॉइज फिगर. त्याचं युजल नोटेशन आहे F. F हे सिम्बॉल आहे ज्याच्यावरून आपण नॉइज फिगर इंडिकेट करतो. मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर noise figure? It is given as, it is the ratio of signal to noise ratio of input to signal to noise ratio of output. I'm writing here. एखाद्या सिस्टीमचा इनपुटचा सिग्नल SNR रेशो किती आहे? दॅट यू हॅव टू डिवाइड बाय SNR रेशो ऑफ आउटपुट ऑफ द पर्टिक्युलर सिस्टीम. म्हणजे तुम्ही जर आता इथं एखादी सिस्टीम कन्सिडर केली, फॉर एक्झाम्पल दिस इज वन सिस्टम दॅट आय एम ड्रॉइंग हिअर. हा एक ब्लॉक आहे. इनपुटचा SNR रेशो काय आहे? दॅट इज डिवाइडेड बाय SNR रेशो ऑफ आउटपुट ऑफ द पर्टिक्युलर सिस्टीम. मग आता तुम्ही मला सांगा, सिस्टीम मधला SNR रेशो इनपुटचा जास्त असणार आहे का आउटपुटचा जास्त असणार आहे? इनपुटचा. कारण सिग्नल टू नॉइज रेशो, इनपुट पॉवर आहे सपोज PSI, इनपुट नॉइज आहे PNI, आउटपुट पॉवर इज PSO अँड आउटपुट पॉवर इज PNO. मग सिग्नल टू नॉइज रेशो इनपुटचा जास्त येईल का आउटपुटचा जास्त येईल? आउटपुटचा. बघा एकदा विचार करून सांगा मला. इनपुटचं मॅडम, इनपुटचं जास्त असणार. हे बघा, इनपुटची पॉवर आहे PSI आणि इनपुटचं नॉइज कन्सिडर केला PNI, आणि आउटपुटची पॉवर आहे PSO आणि आउटपुटचा नॉइज आहे PNO. म्हणजे इनपुट SNR रेशो काय येईल या केसमध्ये? हाऊ यू विल राईट SNR रेशो फॉर इनपुट? मी इथे लिहिते, हा इक्वेशन सांगा मला. SNR रेशो फॉर इनपुट विल बी इक्वल टू काय येईल तिथे? इनपुट पॉवर काय कन्सिडर केली आपण? PSI कन्सिडर केली. PSI डिवायडेड बाय PNI. हे झालं, हा झाला इनपुटचा SNR रेशो. मग आउटपुटचा SNR रेशो कसा लिहिणार आपण इथे इक्वेशन? SNR ऑफ आउटपुट इज इक्वल टू PSO ऑफ आउटपुट डिवायडेड बाय PNO ऑफ आउटपुट. हे लक्षात येते सगळ्यांच्या? इनपुटचा SNR रेशो कसं कॅल्क्युलेट करायचा? इनपुट सिग्नल पॉवर डिवायडेड बाय इनपुट नॉइज पॉवर. ही इथं असणार आहे ह्या ब्लॉकच्या इनपुट साइडला. आणि आउटपुट SNR रेशो इज आउटपुट सिग्नल पॉवर PSO अँड आउटपुट नॉइज पॉवर PNO. सो क्वाइट ऑब्विसली ह्या ब्लॉक मुळे काहीतरी नॉइज ऍड होईल, त्यामुळं हा SNR रेशो आउटपुटचा काय असणार आहे? कमी असणार आहे, आणि SNR रेशो हा इनपुटचा जास्त असणार आहे. ओके, सो इन दिस वे वी हॅव टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ नॉइज फिगर. आधी बेसिक फॉर्म्युला सोपा आहे तो लक्षात घ्या, मग आपण थेरॉटिकल पॉइंट कडे जाऊया. नॉइज फिगर कॅल्क्युलेशन इज इक्वल टू SNR ऑफ इनपुट टू SNR ऑफ आउटपुट. सो quite obviously the value of noise figure will be greater than 1. ती 1 पेक्षा कमी येत नाही. Always the noise figure value will be greater than 1. Basic equation is clear to all? Is it clear to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Then Yes. same explanation is given here. Noise figure is a number by which the noise performance of an amplifier or a radio receiver can be specified. The lower the value of noise figure, the better is the performance of the particular system. Okay, so noise figure ह्याला बरेचदा noise factor ह्या नावाने सुद्धा आपण इंडिकेट करतो. Okay, so noise figure and noise factor both are having the same meaning. So what is the definition that we will see here? The noise factor can be derived simply by taking the SNR at input by dividing it by SNR at the output. Same आता जे मी एक्सप्लेन केलं तुम्हाला ते नॉइज फॅक्टर कसा डिराइव करतो आपण? टेकिंग द SNR ऑफ इनपुट and dividing it by SNR at the output. We are calculating the noise factor. So same
is therefore noise figure also. That is, as the SNR at the output will always be worse, that is lower. म्हणजे आउटपुटचा SNR हा काय असणार आहे, नेहमी कमी असणार आहे. This means that the noise factor is always greater than 1. So noise factor is always greater than 1. मग जेवढा तो 1 पेक्षा जास्त असेल तेवढा त्याचा परफॉर्मन्स काय असणार आहे त्या केसमध्ये, इथं दिलंय बघा. नॉइज फिगर, lower is the value of noise figure, that means better the performance of the system. जेवढी नॉइज फिगरची व्हॅल्यू वाढेल त्याचा अर्थ काय होतोय, तुमची आउटपुट पॉवर काय होते, कमी होते. लक्षात येतोय का ह्या स्टेटमेंटचा अर्थ, रिलेट करून बघा जरा. नॉइज फिगरची व्हॅल्यू ही 1 पेक्षा जास्त असते कायम. काय 1 पेक्षा जास्त असते नॉइज फिगरची व्हॅल्यू? डोंट Output SNR. हा, इनपुटची पॉवर, इनपुटचा SNR रेशो हा आउटपुट पेक्षा कायम काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळं जास्त. जर F ची व्हॅल्यू कमी आली तर ह्याचा अर्थ काय होतोय, सपोज 2 सिस्टीम आहेत सिमिलर. आता जसं मी SNR चं सांगितलं तसं तुम्हाला नॉइज फिगरचं पण सांगते. सपोज आय हॅव 2 सिस्टीम्स. सिस्टीम A ची नॉइज फिगरची व्हॅल्यू आहे 1.5 आणि सिस्टीम B च्या नॉइज फिगरची व्हॅल्यू आहे 2. मग ह्यातल्या इथं व्हॅल्यू वाढली आहे नॉइज फिगरची, म्हणजे काय अर्थ होतो ह्याचा, सिस्टीमचा परफॉर्मन्स कमी आहे. सिस्टीमचा परफॉर्मन्स कमी आहे. ही व्हॅल्यू वाढली म्हणजे हा रेशो वाढलाय, म्हणजे तुमची आउटपुट पॉवर काय झालेली आहे, कमी झालेली आहे. तुम्ही थोडस आज पण थोडस ते अनालिसिस करा. मी जे हे इथं स्टेटमेंट लिहिले ना, मी PPT ऍड करते लगेच लेक्चर झाल्यावर. लोअर इज द व्हॅल्यू ऑफ नॉइज फिगर, बेटर इज द परफॉर्मन्स. नॉइज फिगरची व्हॅल्यू जेव्हा कमी येते तेव्हा ह्याचा अर्थ काय होतो, हा जो आहे पॅरामीटर हा त्या केसमध्ये कमी होतो. सो बेटर इज द परफॉर्मन्स ऑफ द सिस्टीम. जेवढी नॉइज फिगरची व्हॅल्यू वाढते ह्याचा अर्थ काय होतो, तुमचे आउटपुट पॅरामीटर हा कमी कमी होत चाललाय, म्हणजे नॉइज आहे तो पर्टिक्युलरली त्या सिस्टीम मध्ये वाढतो. सो दिस स्टेटमेंट वी विल डिस्कस इट टुमॉरो ऑल्सो. राईट नाउ जस्ट रिमेंबर दॅट नॉइज फिगर ची व्हॅल्यू जेवढी कमी असते तेवढा त्या सिस्टीमचा परफॉर्मन्स जास्त असतो. ओके, सो noise figure is given as the equation SNR ratio of input to SNR ratio of the output, आणि always the value of noise figure is greater than 1 हे इथं दिलेलं आहे. So this is the basic concept of noise figure. मग तुम्ही जसं SNR ratio वरून सिस्टीमचा परफॉर्मन्स ठरवता, similarly you are deciding performance of the system with the help of noise figure also. So can we say that noise figure is performance indicator for any system? Yes. बरोबर आहे ना. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी वस्तू परचेस करायची आहे, तर तुम्ही काय बघता, काहीतरी पॅरामीटर बघतात की त्याची कॉस्ट किती आहे, तो किती वर्ष व्यवस्थित चालू शकतो, तो किती इझिली अवेलेबल होतो. सिमिलरली फॉर एनी सिस्टीम डिझाइन ऑल्सो देर आर सम परफॉर्मन्स पॅरामीटर्स. By considering that performance parameters, we are deciding performance of the system. मग परफॉर्मन्स पॅरामीटर मध्ये SNR ची व्हॅल्यू काय बघायची तुम्ही, कमी पाहिजे का जास्त पाहिजे सिलेक्शन करताना? जास्त. SNR रेशोची व्हॅल्यू जास्त पाहिजे. आणि नॉइज फिगरची व्हॅल्यू काय पाहिजे त्या सिस्टीम मधली, कमी. कमी. So this point you can summarize that for better performance of the system, SNR should be high and noise figure चे indication काय असतं, capital F. So just I am highlighting what I am writing here. एखाद्या सिस्टीमच्या चांगल्या परफॉर्मन्स साठी त्याचा SNR रेशो हाय पाहिजे आणि नॉइज फिगरची व्हॅल्यू काय पाहिजे, लो पाहिजे. ओके, जर लो असेल त्याची व्हॅल्यू तर सिस्टीमचा परफॉर्मन्स चांगला असतो. जशी जशी ती व्हॅल्यू वाढते तसा तसा त्या सिस्टीमचा परफॉर्मन्स कमी होत. सो दीज आर द बेसिक पॉइंट्स रिलेटेड टू नॉइज फिगर. सो थर्ड पॉइंट वी विल सी. आता इथं नॉइज फॅक्टर आणि नॉइज फिगर बोथ आर द सेम पॉइंट्स. डोंट गेट कन्फ्युज. बऱ्याचदा त्याला नॉइज फिगर
specifications and in use when defining radio receivers and the elements within the receiver system. Then the noise figure uses a logarithmic scale and it's simply the noise factor expressed in the डेसिबल. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की इक्वेशन असं असतं बऱ्याच प्रॅक्टिकल एक्झाम्पल मध्ये नॉइज फिगर इज इक्वल टू 10 into log to the base 10 of noise factor. नॉइज फॅक्टर आणि नॉइज फिगरचे दोन्हीचे मिनिंग मी सेम सांगितले तुम्हाला, पण काय काय ठिकाणी काय रिलेशन असतं. नॉइज फिगर इज इक्वल टू 10 into log to the base 10 of noise factor. म्हणजे हा नॉइज फॅक्टर म्हणजे काय, SNR ऑफ इनपुट टू SNR ऑफ आउटपुट. सेमच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथं, त्यामुळे यू डोंट अगेन कन्सिडर नॉइज फॅक्टर सेपरेट अँड नॉइज फिगर सेपरेट. You can consider the noise figure equation as SNR of input to SNR of the output. SNR input is given by PSI by PNI and SNR of output is given by PSO divided by PNO. समजली नॉइज फिगरचा कन्सेप्ट सगळ्यांना? Is it clear noise figure concept? So you just take one example. I will give you some values and from that you calculate SNR ratio of input, SNR ratio of output, and from that you calculate the noise figure. Just take the values. Okay, so I am writing the values here. Suppose for a system PSI is equal to 100 watt, then PN is equal to or PNI is equal to 10 watt is all input parameters. For the same system, if I consider PSO is equal to 80 watt and PN2 is equal to, or PN at output is equal to 20 watt. So in that case, calculate what is SNR of input, what is SNR of output, and what is the value of noise figure. लक्षात येते का काय करायचंय? Don't leave the meeting until and unless I am telling. Some students are living by their own. Don't do that, please. PSI ची एक व्हॅल्यू दिली आहे, PNI ची व्हॅल्यू दिली आहे, PSO आणि PNO दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. You calculate SNR ratio for input, SNR ratio for output, and calculate the value of noise figure. Yes, Omkar, can you calculate? Yes, ma'am. SNR ratio is equal to 10 watt आणि SNR ratio is equal to 4 watt. SNR ला युनिट नाही, वॅट नाही SNR चे युनिट. SNR is unitless for regular system. Yes, ma'am. बघा सॉल्व करा किंवा इथं बघा सगळ्यांनी. SNR इनपुट कसं कॅल्क्युलेट करणार आपण आता? SNR इनपुट हा PSI डिवायडेड बाय PNI म्हणजे काय येतं इथं 100 divided by 10 that is equal to 10. रेशो SNR रेशो त्यामुळे युनिट नाही इथं. SNR रेशो ऑफ इनपुट किती आली आपली व्हॅल्यू 10 आली. समजलं सगळ्यांना? आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? व्हॉट यू हॅव टू कॅल्क्युलेट नेक्स्ट? SNR ऑफ आउटपुट. SNR of output is equal to PSO divided by PNO. PSO divided by PNO. How you will calculate it? 80 divided by 20. म्हणजे आउटपुटचा किती आला SNR रेशो 4 आला. So you got this value 10 and 4. Next we have to calculate the noise figure. How you will calculate? F is equal to SNR at input to SNR at output. SNR of input by divided by SNR of output. 10 divided by 4, so 2.5. by 4 that is equal to 2.5. Noise figure ला सुद्धा युनिट नसतं. It is also unitless because it is a parameter. समजलं नॉइज फिगरचा कन्सेप्ट सगळ्यांना?
ह्याच्यावरती एखाद्या मार्काला तुम्हाला MCQ विचारू शकतात. आयदर दे विल गिव्ह यू द व्हॅल्यूज लाईक आय हॅव गिवन PS, PN ह्या व्हॅल्यूज देतील, or directly they will give the value of SNR of input and SNR of output and you will be asked to calculate the value of noise figure. Okay, समजलं noise figure चा concept? Noise Yes, figure ma'am. is the Yes, ratio of ma'am. SNR of input to SNR of output. जेवढी noise figure ची व्हॅल्यू कमी असते तेवढा त्या सिस्टीमचा परफॉर्मन्स चांगला असतो आणि जशी जशी noise figure ची व्हॅल्यू वाढते performance of the system is reduced. So for better performance, SNR should be high and noise figure value should be low. So Low. these are the points that we have seen today. आणि SNR for tandem connection increase होतो का reduce होतो? Tandem connection मध्ये SNR ratio Reduce होतो. Reduce. Decrease होते. Okay. So these are the points that we have seen today. So in the next lecture, there is one more term similar to noise figure, that is noise temperature. तर noise figure हा जसा एक पॅरामीटर आहे तसाच अजून एक पॅरामीटर आहे, that is called as noise temperature. So that we will see in the next lecture. Okay, so once again I will request, don't remain absent because कारण हे पुढचे तर डेरिवेशन खूप अवघड आहेत, जरा क्रिटिकल आहेत. तुम्ही मधले लेक्चरचा तुमचे बुडले तर पुढचा पॉइंट त्याचे लिंक लागणार नाही. So attend regularly, at least hereafter. Okay, so just type your numbers in the chat box and you can leave the lecture.